नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय एम-पी-एस-सी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही जाहिरात निघालेली आहे आणि या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा आणि आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गट अ एकूण 244 पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि वेतन जे असणार आहे ते 2,08,700 इतकं वेतन आपल्याकडे असणार आहे. आणि या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती www.mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती ही मूळ जाहिरात जी आहे ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे. आणि या संदर्भामध्ये जी जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहताय की 2026 ची 006 या क्रमांकाची ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये त्यांनी बघा 244 पदं आहेत आणि त्याचं जे काही समांतर किंवा सामाजिक आरक्षण आहे त्याचं सुद्धा विवरण इथं दिलेलं आहे. या संदर्भामध्ये दिनांक 20 मार्च 2026 ते 9 एप्रिल 2026 रोजीपर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 9 एप्रिल 2026 आहे. या संदर्भामध्ये काही अटी शर्ती त्याचप्रमाणे आपल्याला या संदर्भामध्ये काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकताय की बघा, पहिली जी महत्त्वाची जी सूचना आहे ती वेतन श्रेणी बघा 67,700 बेसिक ते जवळपास 2,08,700 पर्यंत जे काही भत्ता असेल किंवा जे काही वेतन असेल ते आपल्याला मिळेल. या संदर्भामध्ये पात्रता बघा भारतीय नागरिकत्व असावं. त्याचप्रमाणे वयोमर्यादा गणकाचा दिनांक हा 1 जुलै 2026 रोजी आपली तारीख गृहीत धरून आपल्याला जे आपल्या स्क्रीनवरती जी वयोमर्यादा दिसत आहे ज्याच्यामध्ये कमाल वयोमर्यादा इथे दिलेली आहे. खुल्या प्रवर्गाकरता 38 वर्ष, किमान वयोगट सगळ्यांकरता 18 दिलेला आहे. अमागासवर्गीय बघा 43 वर्ष, अराखीव प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 43 वर्ष, त्याचप्रमाणे माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांच्याकरता सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांकरता 45 वर्ष दिलेला आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा पॉसेस ए डिग्री इन लॉ मध्ये तुम्हाला डिग्री असावी. त्यासोबतच अनुभव जो दिलेला आहे तो बघा पॉसेस एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग अँड ॲडव्होकेट इन हायकोर्ट ऑर इन कोर्ट सबऑर्डिनेट थ्रेटो फॉर पिरियड ऑफ 8 इयर्स 8 वर्षाचा अनुभव आपल्याला हायकोर्ट किंवा कोर्ट सबऑर्डिनेट थ्रेटो मधला पाहिजे. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता गणकाचा दिनांक हा व्यवस्थित तपासून घ्या. आणि याच्यामध्ये बघा आपल्याला कर्तव्य आणि जबाबदारी याच्या संदर्भामध्ये जे काही तपशील आहे तो सुद्धा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला जे पाहायचं आहे पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला या पदांकरता अप्लाय करत असताना परीक्षा शुल्क किती असणार आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकताय अराखीव खुल्या प्रवर्गाकरता बघा 719 रुपये आपल्याला प्रवेश शुल्क लागणार आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग यांच्याकरता 449 रुपये. त्याशिवाय आपल्याला इतर काही चार्जेस असतील बँकेचे ते सुद्धा द्यावे लागतील आणि परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल असेल. तर या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपण कोणता जॉब सर्च करत आहात ते सुद्धा नक्की कमेंट करा, जेणेकरून त्या संदर्भातली अधिकृत जाहिरात आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. आणि मित्रांनो, आम्ही फक्त अधिकृत जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, आम्ही कुणालाही थेट नोकरी देत नाही आहोत. धन्यवाद.